शरद कुलकर्णी यांनी वयाच्या 60व्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला. यांचं एक पुस्तक प्रकाशन या ठिकाणी मी आणि पुनश्च एव्हरेस्ट त्या प्रकाशन सोहळ्याला मी शुभेच्छा देतो. आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी अंजलीताई यांचं देखील अशाच गिर्यारोहणाच्या वेळेस शिखर सर करताना 2019ला दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु तशा परिस्थितीत धाडसाने न डगमगता शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट सर केला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ते ठाणेकर आहे. ठाणेकर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यामध्ये नंबर 1 आहे आणि म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. मला खूप आनंद आहे कारण एकनाथ शिंदेजी माझ्या तिन्ही कार्यक्रमाला म्हणजे एव्हरेस्ट जायच्या वेळेस पण त्यांनी मला फ्लॅग ऑफ केला होता. मला एव्हरेस्ट शिखर सर करून आल्यानंतर पण त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं असं. आणि माझ्या मिसेसच्या नावाने एक आमच्या श्रीनगरमधील येथील एका चौकाला त्यांच्या तेच नामकरण झालं होतं. तर त्यांचा खूप ऋणानुबंध आहे माझ्यासाठी. ते खूप लकी माझ्यासाठी आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर मला खूप आनंद झाला. त्यांच्या हाती पुस्तकाचं अनावरण झालं आणि एक एवढ्या व्यापातून पण त्यांनी भरपूर म्हणजे थोडा नाही भरपूर वेळ दिला त्यांनी. तर त्यांचे खूप खूप आभार. भविष्यात तुमच्या काही संकल्पना आहेत का? भविष्यात संकल्पना आहेत. अंजलीच्या नावाने एक माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट काढायचं आहे आणि ते ठाण्यामध्ये काढायचं आहे. आणि आत्ता मला शिंदे सरांनी सांगितलं की ते पूर्णपणे आणि 100% त्याला त्याच्यासाठी मदत करतील. तर ठाण्यामध्येच एक माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट काढायची माझी इच्छा आहे आणि ती नक्कीच पूर्ण करते. पुस्तकाबद्दल म्हणजे पुस्तक सर्वांनी वाचावं. हे सर्व नुसतं माउंटेनिअरिंगसाठी नाही, सर्वसामान्य माणसासाठी पुस्तक आहे. जे काही 7 शिखर सर करताना जे काही मला थरारक अनुभव आले आणि जे जीवनामध्ये पण असे थरारक अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येत असतात, लोकांना व्यवसायात येत असतात, संसारात येत असतात. तर हा सगळ्यांसाठी यातून जे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. याच्यातून काय छानपैकी बोध घेता येईल आणि एवढंच मी सांगू शकतो पुस्तकाचे की सगळ्यांनी वाचा. धन्यवाद.